नमस्कार. तर आज आपण मेथीचे पराठे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. त्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 3 वाटी, मेथी घेतलेली आहे चिरून, त्यानंतर बेसन पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी, लसूण घेतला ठेचून, 2 टीस्पून लाल तिखट घेतलेलं आहे, 1 टीस्पून हळद घेतलेली आहे, 1 टीस्पून जिरे घेतलेले आहेत आणि 2 टीस्पून मीठ घेतलेलं आहे. तर चला आता आपण मेथीचे पराठे कसे बनवायचे ते पाहूयात. पहिले गव्हाचं पीठ घेतलेलं आहे काढून, त्यानंतर त्यामध्ये बेसन पीठ घालूयात. नंतर आपण हे पूर्ण सगळे ड्राय जिन्नस घालून घेऊयात. मीठ, हळद, तिखट आणि जिरे हे ड्राय जिन्नस घालून घेऊयात. हे ड्राय जिन्नस पूर्णपणे मिक्स करून नंतर त्यामध्ये आपण हा लसूण घालून घेणार आहोत ठेचलेला. त्यानंतर आपण मेथी घालणार आहोत. मेथी मिक्स करून झाली की आपण नंतर पाणी घालून हे पीठ मळून घेणार आहोत. आपलं पीठ थोडंसं इथं मळलं आहे. त्यानंतर आपण वरनं थोडंसं तेल घालून पुन्हा मळून घेणार आहोत. आपलं पीठ इथे मळून झालेलं आहे. आता हे पीठ आपण 10 मिनिटासाठी रेस्टसाठी ठेवूयात. त्यानंतर आपण पराठे करायला घेऊयात. तर आता इथे आपलं पराठ्याचं पीठ भिजून रेडी आहे. आता आपण याचे पराठे लाटून घेऊयात. नंतर मध्ये थोडंसं तेल लावायचं. पीठ लावून झाल्यानंतर पुन्हा आणखीन एका घडीवरती तेल लावायचं. पुन्हा एक घडी ठेवायची. म्हणजे हे आपण 4 घडीची चपाती तयार करतो त्याप्रमाणे होईल. त्यानंतर आता हे आपण पुन्हा एकदा पिठामध्ये डिप करून त्याला आपण लाटून घेणार आहोत. तर आपला पराठा इथे लाटून रेडी आहे. आता हा पराठा आपण भाजून घेऊयात. तर आता आपण इथे गॅसवर तवा ठेवलेला आहे तापत. तवा इथे तापलेला आहे. त्यानंतर आपण याच्यावरतीच पराठा टाकून घेणार आहोत. त्यानंतर आपण याच्यावरती तेल टाकणार आहोत. पराठ्याला तेल भरपूर लावायचं म्हणजे पराठे खमंग आणि खुसखुशीत होतात. असं पूर्ण गोल राऊंडने भाजून घ्यायचं. जेणेकरून कडा भाजतील त्याच्या.
तर आता इथे आपला पराठा भाजून रेडी आहे. तर आता आपण अशा प्रकारे बाकीचे पराठेही करून घेऊयात. तर अशा प्रकारे आता इथे आपले पराठे सगळे रेडी झालेले आहेत. पाहू शकताय पराठे किती खुसखुशीत झालेले आहेत आणि एकदम मऊ झालेले आहेत. हे पराठे तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये नेण्यासाठी वापरू शकता. म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये नेले तरी 5 ते 6 दिवस या पराठ्यांना काही होत नाही. 5 ते 6 दिवस हे पराठे तुम्ही आरामात खाऊ शकता. जे बाहेरचं खात नाहीत त्यांना ट्रॅव्हलिंगमध्ये नेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे की पराठे करून नेणे. पराठेची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.